नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा। सगळ्या पत्रकारांचं स्वातंत्र्य कायम राहो। तर गुढीपाडवा 9 वर्ष आहे आणि कसं पाहताय नव्या वर्षाकडे? या नवीन वर्ष आहे, गुढीपाडवा आहे, मराठी नवीन वर्ष, हिंदू नवीन वर्ष, अशा अनेक गोष्टींनी आजचा दिवस हा वैभवशाली असतो। आज सर्वत्र महाराष्ट्रात खास करून शोभायात्रा निघतायत, विचारांची पण देवाणघेवाण करणारे काही मेळावे होत आहेत। मला वाटतं राज ठाकरे यांचा मेळावा आहे, व्हायला पाहिजे, महाराष्ट्राची परंपरा आहे। त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूरला संघ मुख्यालयात येत आहेत। त्यांच्यातला संघ स्वयंसेवक जागा झालेला आहे। काही दिवसापूर्वी सौगाते मोदीमुळे त्यांच्यातला एक निधर्मी राज्यकर्ताही जागा झाला होता। आजच्या गुढीपाडव्याला हे एक महत्त्व आहे की आमचे मोदीजी हे ईद आणि हिंदू नववर्ष एकत्र साजरं करतात। त्याच्यामुळे आम्हाला आनंद आहे। हा देश अशाच पद्धतीनं चालला पाहिजे। मोदींनी जर त्यांच्या अंधभक्तांना नियंत्रणाखाली आणलं तर नक्कीच या देशामध्ये सुखशांती, समृद्धी आणि शांतता नांदेल। दुर्दैवाने तसं घडत नाही आहे। मोदी स्वतः वेगळं वर्तन करतात आणि त्यांचे अंधभक्त टोकाचं वर्तन करतात। निवडणुका आल्या की मोदी या देशामध्ये इतर कोणते धर्म नांदतायत याचा विचार करत नाहीत आणि मग ते एकधर्मीय राज्यकर्ते होतात निवडणुका आल्यावर, आणि मग त्यानुसार मतांची गणितं मांडत मग ते या देशामध्ये तणाव कसा निर्माण होईल आणि तणावातून मला फक्त हिंदूंचीच मतं कशी मिळतील याचा विचार करतात। पण कालपर्यंत ते सौगाते मोदी वाटत होते, मुस्लिम मोहल्ल्यात जाऊन, मशिदीत जाऊन, आणि आज ते संघ मुख्यालयात गेलेले आहेत। स्वागत करतो। नाही, देवेंद्र फडणवीस जाणारच ना, सगळ्यांनी जायला पाहिजे, त्या चुकीचं काहीच नाही। विचारधारा त्या संदर्भात जरी आपले मतभेद असले तरी आपल्या देशामधल्या या महत्त्वाच्या संस्था आणि संघटना आहेत, आपण त्यांचे विचार समजून घेतले पाहिजे। एकेकाळी आमच्यासारखे लोकसुद्धा संघाच्या अत्यंत जवळ होते, पण गेल्या 5-10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने ज्या प्रकारे संघाचा विचार हा वेगळ्या पद्धतीनं मांडण्यास सुरुवात केली, त्यामुळे या देशामध्ये द्वेषाचं वातावरण निर्माण झालं। हा आमचा वाद आहे। राऊत साहेब, देशातले असे दुसरे पंतप्रधान आहेत जे संघ मुख्यालयाला भेट देतात। यापूर्वी वाजपेयी यांनी भेट दिली होती आणि त्यानंतर नरेंद्र मोदी आहे। अटल बिहारी वाजपेयी यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली होती, पण नरेंद्र मोदी हे 11 वर्षांनंतर संघ मुख्यालयात जातात प्रधानमंत्री झाल्यावर। त्यांना आत्ता अचानक जाण्याची गरज का भासली संघ मुख्यालयात? हा एक संशोधनाचा विषय आहे। भारतीय जनता पक्षाच्या राज्य पद्धतीवर संघाचा पगडा वाढतो आहे, हे सत्य आहे। अटल बिहारी वाजपेयी अडवाणी हे संघाचे स्वयंसेवकच होते आणि त्याच्याविषयी आक्षेप असण्याचं कारण नाही। संघाचे स्वयंसेवक असल्याचं त्यांनी मान्य केल्यामुळेच जनता पक्षाची राजवट कोसळली दुहेरी सदस्यत्वाच्या प्रश्नावर। पण गेल्या 10-11 वर्षापासून प्रधानमंत्री मोदी किंवा अमित शहा गृहमंत्री किंवा अन्य सगळे प्रमुख लोक हे सत्तेत आहेत, पण प्रधानमंत्री साधारण 10 ते 11 वर्षानंतर त्यांना संघ मुख्यालयात जावं असं वाटतं। याबाबत त्यांनी आपलं मन मोकळं केलं पाहिजे। त्यांना आज का जावं असं वाटलं? यामागचं असं विश्लेषण केलं जातं आहे की संघ आणि भाजप यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळात जो दुरावा निर्माण झाला होता, विशेषतः JP नड्डा जे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून संघाबाबतीत झालेली विधानं असतील आणि मग त्यानंतर संघाशी पुन्हा एकदा जुळवून घेण्याचा प्रयत्न होतोय, त्यानंतर
ज्या 3 विधानसभा मोदींचा स्वभाव पाहता ते फक्त एखाद्याशी सत्तेसाठीच जुळून घेऊ शकतात. बाकी वैचारिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या जुळून घेतील असं मला वाटत नाही. त्यांचा स्वभाव, ज्याला इंग्रजीत तुम्ही ॲटिट्यूड म्हणता, ते फक्त सत्तेसाठी किंवा सत्ता टिकवण्यासाठी जुळून घेऊ शकतात. JP नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कालखंड संपलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्यांच्या पसंतीचा अध्यक्ष यावेळेला हवा आहे. त्याच्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड लांबली. आता हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मी संघ आणि भाजपा यांना वेगळे मानतच नाही. एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जरी आमचा राजकारणाशी संबंध नसला असं जरी ते म्हणत असले किंवा भाजपवाले आमचा संघाशी संबंध नाही असं म्हणत असले तरी दोन्हीही संस्था, एक राजकीय पक्ष आहे, एक त्यांची संस्था आहे, हे दोन्ही एकच आहेत आणि एकमेकाच्या विचारांना हातात हात घालून काम करत असतात. कोणी कोणती भूमिका कधी घ्यावी त्यांचं ठरलेलं असतं. नरेंद्र मोदी संघ मुख्यालयात गेले यात मला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. नरेंद्र मोदींनी त्यांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात ही संघाचे प्रचारक म्हणून केलेली. त्यांनी संघाच्या कार्यालयात काम केलेलं. अगदी त्यांचे जर फोटो प्रसिद्ध झाले त्या कार्यालयामध्ये झाडू मारण्यापासून त्यांनी काम केलं आहे. संघाचे एक प्रमुख प्रचारक लक्ष्मणराव इनामदार हे त्यांचे गुरु आहेत. लक्ष्मणराव इनामदार यांच्याविषयी ज्यांना माहिती आहे ते एक त्यागमूर्ती होते. लक्ष्मणराव इनामदार हे त्यागमूर्ती होते. त्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात आणि देशामध्ये संघाचा प्रचार केला. ते साधे होते, त्यांची राहणी साधी होती, प्रखर राष्ट्रवादी होते आणि नरेंद्र मोदी त्यांना आपले गुरु मानतात. आता गुरुचे किती गुण त्यांच्यामध्ये गेले ते गेल्या 10 वर्षात आपण पाहिलं आहे. पण राऊत साहेब असं म्हटलं जातं आहे की भाजपच्या अध्यक्ष निवडीबाबत आज मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांची चर्चा होईल. नक्कीच अशी बाहेर चर्चा आहे. ज्या अर्थी JP नड्डा यांची मुदत संपून सुद्धा नवीन अध्यक्ष भाजपा नेमू शकलेला नाही, त्या अर्थी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भारतीय जनता पक्षावरती अखंडित दबाव आहे. लोकसभा निवडणुकीत जो भाजपचा पराभव झाला याचं कारण संघ कार्यकर्ते प्रचारापासून दूर राहिले आणि विधानसभा निवडणुकीत खास करून महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये भाजपचा विजय झाला. संघाने दाखवून दिलं आम्ही काय करू शकतो आणि काय करू शकत नाही. संघ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रचारात उतरले. महाराष्ट्रामध्ये हजारो सभा घेतल्या, लहान लहान सभा घेतल्या, लोकांपर्यंत पोचले आणि महाराष्ट्रामध्ये त्याने भारतीय जनता पक्षाच्या विजयामध्ये हातभार लावला. बाकी इतर तांत्रिक गोष्टी आहेतच, चोऱ्या माऱ्या लांड्या लवाड्या, पण संघाचा यात सहभाग आहे. अगदी मतदार याद्यांमध्ये नावं काढण्यापासून एखाद्या भागात आणि नावं घुसवण्यापर्यंत संघाची यंत्रणा काम करत होती. शेतकऱ्यांची कर्जमाफी शक्य नाही असं म्हटलं जात आहे. आता सत्ताधारी सगळ्याच तिन्ही पक्षातले सत्ताधारी तस्वीर पुढे होताना एक असं आहे की अर्थमंत्री अजित पवार यांची विधानसभा निवडणुकीपूर्वीची भाषा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची भाषा पूर्णपणे वेगळी होती. लाडक्या बहिणीनं 2100 रुपये देण्यापासून ते कर्जमाफीपर्यंत करणारच चवर जोर देऊन सांगत होते. आता अजित पवारांनी हात वर केलेले आहेत. खरं म्हणजे अजित पवारांनी राजीनामा द्यायला पाहिजे. जर ते कर्जमाफी करू शकत नसतील आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नसतील तर महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्याबद्दल त्यांचा राजीनामा जनतेने मागण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. आजच मी दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य मी ऐकलं किंवा पाहिलं. जेव्हा अजित पवार किंवा त्यांच्या युतीनं ही घोषणा केली की 2100 रुपये देऊ लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे होते. त्याच्यामुळे ही जबाबदारी एकनाथ शिंदे यांची जास्त आहे. ते मुख्यमंत्री असताना तुम्हाला जनतेला वचन दिलं आणि आज ते डेप्युटी CM आहे. आजच त्यांचं मी आत्ता पाहिलं, काही झालं तरी आम्ही आमचं वचन पूर्ण करणार. कसं करणार? तुमचे अर्थमंत्री आणि डेप्युटी CM नाही म्हणत आहेत.
एकनाथ शिंदेने करावं की जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही आणि लाडका बहिणींना 2100 रुपये देत नाही तोपर्यंत मी देवगिरी बंगल्याबाहेर उपोषणाला बसेन. त्याने उपोषणाला बसावं त्यांच्या लोकांसह. जनतेचे नेते आहेत ना, ते लाडके भाऊ आहेत, बहिणींचे लाडके भाऊ आहेत, शेतकऱ्यांचे लाडके पुत्र आहेत आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांनी वचन दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना दाखवावं लागेल की मी वचनाला किती पक्का आहे. प्राण जाय पर वचन न जाय ही एका शिवसैनिकांची आणि मराठा मावळ्याची एक भूमिका असते. प्राण जाय पर वचन न जाय. तुमच्या डोळ्यासमोर लाडका बहिणींची फसवणूक चालली आहे. एकनाथ शिंदे, शेतकऱ्यांना गंडवलं जात आहे. तुम्ही काय करताय सरकारमध्ये बसून? अजित पवारांच्या दारासमोर उपोषणाला बसा, आंदोलन करा. शिवसेनेचा आत्मा आंदोलन आहे. जर तुम्ही खरे शिवसैनिक असाल, तुमच्याकडे जरी नकली शिवसेना असली तरी तुम्ही स्वतःला शिवसैनिक मानता ना, मग देवगिरीच्या बाहेर करा आंदोलन. राऊतसाहेब, आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कवर आयोजित केला जातो आहे. राज ठाकरे भाषणात काय भूमिका मांडणार मी कसं काय याकडे लक्ष असेल, कारण राज ठाकरेंची विधानं ही नेहमी राज बातमीचा ठाकरे यांचा पक्ष सध्या भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष आहे. आता मित्रपक्षाचा, भाजपच्या मित्रपक्षाचा तो मेळावा आहे. त्याच्यामुळे त्यांची भूमिका मी पाहतो ही भाजपा धर्जिणी किंवा मोदी अमित शहा यांना धरून असते. त्यांच्या घरी लोक चहा पानाला येतात सगळे हे भाजपचे वगैरे. आता ते त्यांनी काही जरी भूमिका घेतली तरी त्या भूमिकेवरती भाजपची छाप असेल, भाजपचा प्रभाव असेल. उद्याच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सोयीची काय भूमिका घेता येईल अशी भूमिका राज ठाकरे घेऊ शकतात. यापूर्वी त्यांनी घेतलेली आहे. खरं म्हणजे आज महाराष्ट्र आणि मराठी माणूस संकटात आहे. महाराष्ट्राला कमजोर केलं जात आहे, मराठी माणसाला दुबळं केलं जात आहे. अशा वेळेला भारतीय जनता पक्षाला साथ देणं, एकनाथ शिंदेंसारख्या लोकांना मदत करणं हे महाराष्ट्राच्या एकंदरीत अस्मितेला आणि स्वाभिमानाला परवडणार नाही आहे आणि मराठी माणसाला कमजोर करणाऱ्या भूमिका राज ठाकरे यांनी घेऊ नये अशी एकंदरीत आमच्या सरकारची अपेक्षा आहे. राऊतसाहेब, कुणाल कामरावर आणखी 3 गुन्हे दाखल झालेले आहेत. आज सामनामध्ये रोकटोकमध्येही कुणाल कामराचं समर्थन केलं गेलं आहे आणि शिंदे आणि महायुती सरकारवर निशाणा साधलेला आहे. बघा, कुणाल कामराचं किंवा इम्रान प्रतापगडी हे लिहिणारे बोलणारे असे लोक आहेत. सुप्रीम कोर्टानं समर्थन केलं आहे, मी कशाला करू? देशाच्या सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे कुणाल कामराला, इम्रान प्रतापगडी, अन्य कोणालाही आपलं विधान, आपल्या भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. या देशाचं स्वातंत्र्य इतकं कमजोर नाही आहे की एखाद्या कवितेमुळे, एखाद्या गाण्यामुळे ते डळमळीत होईल. हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. असं असताना जर या महाराष्ट्रामध्ये कुणाल कामराच्या विरुद्ध गुन्हे दाखल होत असतील तर ते दुर्दैव आहे. एकनाथ शिंदेंचे मंत्री खुलेआम कुणाल कामराचे खून करण्याची भाषा करतात, त्याला टायरवरती उलटा टांगून मारण्याची भाषा करतात. त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. गृहमंत्री तुम्ही खरे असाल आणि गृहमंत्र्यांचं कर्तव्य जर खरोखर बजावण्याची इच्छा असेल तर अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना लाथ मारून हाकलायला पाहिजे. ही तुमची व्यक्तिगत मतं असतील तर कॅबिनेटचा राजीनामा देऊन तुम्ही मतं मांडा. नाही, पण राऊतसाहेब, जे कुणाल कामरानं गीत म्हटलं किंवा रचलं ते विडंबन नसून प्रतिमा हनन गीत आहे. मला असं बघा, आता गेले काही दिवस एकनाथ शिंदे किंवा त्यांचे लोक ज्या प्रकारचे वक्तव्य करतात ते आमचं किंवा उद्धव ठाकरेंचं प्रतिमा हनन नाही का? आहेच ना. तुम्हाला विधिमंडळात बसून कोणावरही शिंतोडे उडवायचा अधिकार आहे, हक्क आहे. आणि सामान्य माणसाला, कवी लेखकांना, साहित्यिकांना नाही असं तुम्ही कसं काय म्हणू शकता? माननीय राज ठाकरे आहेत मनसे प्रमुख, त्यांनी सांगितलं की सरकार एक मंत्रिमंडळामध्ये किंवा विधिमंडळात सगळे खोकेबाई बसलेले आहेत. आता त्या खोकेबाईमध्ये देवेंद्र फडणवीससुद्धा आले, एकनाथ शिंदे आले, अजित पवार आले, सगळेच आले ना. मग हे सुद्धा प्रतिमाभंजन करणारे विधान आहे. मग तुम्ही राज ठाकरेंवरती खटला दाखल करताय का? करणारच का? अधिकार आहे त्यांचा बोलण्याचा. ते नेते आहेत, आम्ही सगळे राजकारणामध्ये आहोत. कोणी साहित्यिक लेखक आहेत,
त्यांना आपल्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. व्यक्तिगत टीका जर कोणी केली असेल तर तुम्ही त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकता. देशाचं संविधान यांनी वाचलेलं नाही. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दरेगावात जावं संविधानाचं पुस्तक घेऊन, आणि त्यांचे जे कोणी मंत्री लोक आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी संविधान वाचनाचा कार्यक्रम ठेवावा. अगर हिंदी में जानना चाहेंगे, बोलिए। महाराष्ट्र का नया साल है और इस नए साल के शुरुआत में पीएम मोदी नागपुर में आए, क्या ये नई कोई शुरुआत है संघ और बीजेपी? बात ऐसी है कि आज हिंदू नववर्ष है, महाराष्ट्र में मराठी नववर्ष है, बहुत पवित्र दिवस रहता है, एक त्यौहार है सबका. सब जगह पे आज शोभा यात्रा भी निकल रही है. कल ईद है. मोदी जी ने ईद की सौगात लगभग 40 लाख मुस्लिम भाइयों के घर घर तक पहुंचाई है, और भाजपा के कार्यकर्ताओं को काम दिया है कि मस्जिद में जाओ, हाँ मुस्लिम मोहल्ले में जाओ, सबको गले लगाओ. ये अचानक उनको क्या हो गया मालूम नहीं मुझे. अचानक जब चुनाव आता है तो उनकी भाषा अलग होती है कि देश में मुसलमान नहीं रहने चाहिए, लेकिन अब जब बिहार का चुनाव आने लगा है और इंटरनेशनल प्रेशर बढ़ गया है तो मोदी मुसलमानों के भी मित्र बनने की कोशिश कर रहे हैं. लेकिन ये ढोंग है. लेकिन आज मोदी जी जाएंगे संघ मुख्यालय में, अच्छी बात है. 10 साल में नहीं गए, प्रधानमंत्री बनकर 10 साल हो गए. मोदी जी ने संघ से दूरी रखी थी, एक दीवार थी. लेकिन अब लोकसभा में संघ के कार्यकर्ता सक्रिय नहीं थे और महाराष्ट्र में सक्रिय थे. उनका परिणाम जरूर दिखा है हमें भी. तो मोदी जी गए हो गए कुछ भागवत साहब से बातचीत करने के लिए. क्या लेकिन ये यही मोदी जी थे तो कह रहे हैं। देखिए, अभी तक भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष का चयन होना चाहिए था, लेकिन उनका अंदरूनी मामला है. और मेरी जानकारी संघ चाहता है कि उनके चॉइस का राष्ट्रीय अध्यक्ष बने, इसलिए ये मामला रुक गया है. तो यही मोदी जी जो कह रहे थे कि बिना संघ के बाद बिना संघ की मदद से 400 पार करेंगे, हाँ, ऐसा उनका कहना था. तो नहीं हो गया ना. मोदी जी ने कहा था, नड्डा जी ने कहा था, सब हवा में थे, तो संघ ने उनकी हवा निकाल दी. जरूर महाराष्ट्र में जो निर्णय आए हैं उसमें संघ का भी योगदान है. बाकी ये चोरी मारी ये किया है ये लोगों ने, वोटर लिस्ट में गड़बड़ किया है, पैसा बांटा है, लेकिन ये करने के लिए भी संघ की ताकद लगी है. उदय सामंत ने म्हटलंय की एकनाथ शिंदे जे आहेत बाळासाहेब ठाकरेंचे खरे विचार घेऊन पुढे चालले आहेत. सर, आज राज ठाकरे की सभा है. ये उदय सामंत के बारे में क्या बोलते, 10 पार्टी बदलने वाला आदमी, कभी कांग्रेस में, कभी राष्ट्रवादी कांग्रेस में, कभी शिवसेना में, कभी शिंदे गठ में, कल बीजेपी में भी जा सकते हैं. ये कहेंगे बाला साहब ठाकरे का असली वारस कौन है. कभी बाला साहब ठाकरे को मिले है क्या ये व्यक्ति? ये तो बाला साहब ठाकरे के बाद पार्टी में आए हैं. ऐसे गंदे लोग हमारे पार्टी में आए थे, मुझे आश्चर्य है. मैं तो उनसे हमेशा दूरी रखी है, लोगों से, ऐसे लोगों से जो एकनाथ शिंदे जी को बाला साहब ठाकरे के असली वारसदार मानते हैं. ऐसे बोलने वाले लोगों की गंदगी से मैं हमेशा दूर रहता हूँ. ये महाराष्ट्र के दुश्मन है ऐसे लोग जो ऐसी बात करती है. अरे ये तो मोदी जी के विचारों के वारस हो सकते हैं, अमित शाह के, फडणवीस के, वो भी बहुत बड़े लोग हैं. मोदी शाह जहाँ सत्ता है, ये डर के मारे भागे हुए लोग कभी बाला साहब ठाकरे के विचारधारा के वाहक नहीं हो सकते. बाला साहब निर्भय और बेडर थे, वो कभी किसी के सामने झुके नहीं. उदय सामंत जी, इतिहास पढ़िए. चलिए, थैंक यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.